छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोरटकरबद्दल नवनवीन माहिती जी आहे ती समोर येते। आता कोरटकर हा मागील 2 दिवसापासून दुबईला फरार झाले असल्याची चर्चा आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत इंद्रजित सावंत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत। सरोदे सर, खरं तर कुठेतरी कोरटकर हा दुबईला फरार झाला अशी गेल्या 2 दिवसापासून चर्चा आहे आणि त्याच्या विरोधात आता सरकारने लुकआउट नोटीस सुद्धा जारी केली। काय लुकआउट नोटीस काढण्याची वेळ भारत सरकारवर आणि महाराष्ट्र सरकारवर येणं ही खूप मोठी घडामोड आहे असं मला वाटते। आपण जर पाहिलं असेल तर भारताचे जे डेप्युटी सेक्रेटरी असतात ते संबंधित पोलीस अधिकारी, भारताचे सचिव महाराष्ट्राचे राज्य सरकारचे सचिव, सहसचिव वगैरे अशा लोकांशी आणि संबंधित मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर लुकआउट नोटीस काढण्याचा निर्णय घेत असतात आणि त्यामुळे याबद्दल आता वरिष्ठ पातळीवरून सुद्धा अनेकांनी लक्ष घातलेलं आहे असं दिसते। लुकआउट नोटीसचा अर्थ असा असतो की प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीच्या बॉर्डर मूवमेंटवर आता रिस्ट्रिक्शन आलेलं आहे। त्यामुळे भारताच्या बॉर्डर क्रॉस करून तो साधारणतः जाऊ शकणार नाही जर तो भारतात असेल तर। पण त्याचे काही फोटो आलेले आहेत की तो दुबईला गेलेला आहे। तो दुबईला पळून गेला असेल तर ती सुद्धा एक भयंकर मोठी लांछनास्पद गोष्ट आहे महाराष्ट्र पोलिसांसाठी की एक आरोपी साधारणतः महिनाभर झाला तरी त्याला अटक होत नाही। याचे कारण काय आहे याची कारणी मीमांसा मात्र मग आता जनतेला करावी लागेल। कोरटकर याचा पासपोर्ट ताब्यात घेण्यात यावा अशी सुद्धा तुम्ही मागणी केलेली आहे, तसा अर्ज कोल्हापूर पोलीस स्टेशनला दिलेला आहे। काय नक्की मागणी आहे, काय आहे? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी आज सकाळी जुना राजवाडा पोलीस स्टेशन कोल्हापूर येथे एक अर्ज सादर केलेला आहे, ज्याच्यामध्ये अशी एक नम्र विनंती करण्यात आलेली आहे की कोरटकर यांच्या पत्नीला बोलवून पासपोर्ट घेऊन यायला सांगावा आणि पासपोर्टची पडताळणी करावी। आता त्या जर पासपोर्ट घेऊन येऊ शकल्या नाही तर याचा अर्थ कोरटकर हा पासपोर्ट घेऊन फरार झालेला आहे आणि जर पासपोर्ट घेऊन फरार झाला असेल तर तो परदेशात जाण्याची शक्यता जास्त आहे। पण जर त्यांनी पासपोर्ट आणला तर मग याचा अर्थ प्रशांत कोरटकर निदान इथे असू शकेल भारतातच अशी शक्यता आहे आणि कोर्टाच्या आदेशाने पोलिसांनी पासपोर्ट जप्त करावा अशी सुद्धा आपण मागणी केलेली आहे। जवळचा भाऊ, जवळचा मामा अशी काही जवळची नाते असणारे संबंध अधिकाऱ्यांसोबत कोरटकरचे आहेत असं सुद्धा दावा तुम्ही केलेला होता। काय नक्की तुम्हाला म्हणायचं, काय दावा? प्रशांत कोरटकर हा सोशल मीडियावर अत्यंत ॲक्टिव्ह असलेला तथाकथित पत्रकार आहे, ज्याची पत्रकारिता कशा प्रकारची आहे कळत नाही, कारण की अत्यंत महागड्या गाड्या म्हणजे रोल्स रॉईस जी 6.5 कोटीची एकच गाडी असेल अशा अनेक गाड्या त्याच्याकडे आहेत असं जे काही दाखवलं गेलेलं आहे। त्या गाडीत फिरतानाचे त्याचे फोटो आहे। त्यानंतर त्याचे वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत सातत्याने फोटो आहे की अत्यंत रिलॅक्स मोडमध्ये ते बसलेले आहेत, चहा पित आहेत आणि प्रशांत कोरटकरनी खाली लिहिलेलं असते की हे माझे अत्यंत जवळचे भाऊ आहेत किंवा कधी मी यांच्या भावासारखा आहे, मी यांचा लहान भाऊ आहे, हे माझे खूप जवळचे मित्र आहेत, हे मित्रच नाही तर माझे गुरु आहेत, अशा प्रकारचे अनेक कमेंट लिहिलेले काही फोटो त्याचे आहेत। आता हे सगळे फोटोमध्ये दिसणारे जे काही अधिकारी आहे ते सगळेच प्रशांत कोरटकरला मदत करत असतील असं नाही, सगळ्यांचीच त्याचे जवळचे संबंध असतील असं सुद्धा नाही, परंतु हे नक्की आहे की प्रशांत कोरटकर हा अनेक पोलिसांच्या जवळचा असलेला पोलीस मित्र आहे आणि एका पोलीस मित्राला अटक करणं हे पोलीस डिपार्टमेंटनी ठरवलं तरी कसं अशक्य ठरते याचा प्रत्यय महाराष्ट्राने आता घेतलेला आहे की प्रशांत कोरटकरला महिनाभर झाला तरी कोणीही हात लावू शकलेलं नाही, अरेस्ट केली नाही। जेव्हा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तो अत्यंत चिल्लर माणूस आहे, मग एका चिल्लर माणसाला न पकडणारे पोलीस हे अकार्यक्षमच असू शकतात असं जर महाराष्ट्रातल्या लोकांचं मत झालं तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने चांगली परिस्थिती नाही। या कोरटकरांच्या तपासा प्रकरणात नागपूर पोलीस कोल्हापूर पोलिसांना सहकार्य करत नाहीत असं सुद्धा तुम्ही आरोप केला आहे। काय नक्की तुमचा आरोप आहे, सहकार्य होत नाही कोल्हापूर? नाही, जे काही लक्षात आलं आहे माझ्या, मी काही आरोप केलेला नाही, एक माझं म्हणणं मी मांडलेलं आहे की कोल्हापूरच्या पोलिसांनी केलेला तपास मी पाहिला जेव्हा मी आपले सावंत यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यासाठी कोल्हापूरच्या कोर्टात गेलो होतो, तर त्यांनी खूप चांगला तपास केलेला आहे। परंतु मग पोलिसांची टीम कोल्हापूरहून नागपूरला जाते आणि हात हलवत परत येते, याचा अर्थ काय की नागपूरचे पोलीस त्यांना सहकार्य करत नाही आहे। ही जी कुजबूज आहे त्याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलं पाहिजे की एका आरोपीला वाचवण्यासाठी
काही पोलीस जर मदत करत असतील तर ते चांगल्या व्यवस्थेचं लक्षण नाही आणि त्यामुळे पोलिसांचं आपसात कोऑर्डिनेशन नसणं हे नेहमीच आरोपीला फावते आणि त्या पद्धतीने प्रशांत कोरटकरला बरेच फायदे होताना दिसतात. काही वाढीव कलम लावून वाढीव गुन्हा दाखल करण्यात यावा कोरटकर अशी मागणी तुम्ही केलेली आहे. कुठलीही कलम आहेत, कुठला हा गुन्हा दाखल करावा? तर आज सकाळी परत कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आणि माझ्या सहकारी ॲडव्होकेट हेमा काटकर यांनी जाऊन एक अर्ज दाखल केलेला आहे की प्रशांत कोरटकरनी मोबाईल जमा करण्याची अट फॉलो करताना त्याच्या पत्नीला पाठवून नागपूरच्या सायबर सेलकडे मोबाईल फोन जमा केला, परंतु हे लक्षात आलं आहे की त्यांनी फॉर्मॅट केलेला आहे, डेटा डिलीट केलेला आहे. तर पुरावा मोबाईलचा महत्त्वाचा आहे आणि त्या मोबाईलमधला पुरावाच नष्ट करण्याचा प्रयत्न करणं हा गुन्हा आहे. त्यामुळे BNSच्या 241 कलमाचा समावेश आता FIRमध्ये झाला पाहिजे, कारण की त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरटकर दिशाभूल करतात असं सुद्धा तुम्ही म्हणलेलं आहे. कशा प्रकारची दिशाभूल तुम्हाला वाटतं कोरटकर यांच्याकडून? आता मुद्दामून परदेशात गेल्याचे फोटो टाकणं म्हणजे तपासाची दिशाभूल करण्याचाच प्रकार आहे. पोलिसांना कोणतंही सहकार्य न करणं, कायद्याचा आदर न ठेवणं, या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर प्रशांत कोरटकर हा अत्यंत बेकायदेशीर वागणारा व्यक्ती आहे असं दिसते आणि या सगळ्या गोष्टी त्याला जामीन मिळताना अडचणीच्या ठरणार आहेत. हायकोर्ट नक्कीच त्याला जामीन देणार नाही अशा प्रकारचा युक्तिवाद आम्ही सोमवारी करू. शेवटचा प्रश्न सर, या सगळ्या प्रकरणात कोरटकर याला कोण पाठीशी घालते असं तुम्हाला वाटतं? कोरटकरला पाठीशी घालणारे लोक काही साधेसुधे नसावेत असं दिसते, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एवढंच नाही तर बायोलॉजिकल फादर कोण आहे हे तू का लिहित नाही वगैरे किंवा का बोलत नाही अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करून जिजाबाईंवर सुद्धा यांनी चारित्र्यावर संशय घेतलेला आहे आणि त्यामुळे ते आता अनेक लोकांच्या अंगावर आले. जरी त्याला ते सपोर्ट करत असले, कोरटकरला काही राजकीय नेत्यांचा, काही राजकीय पक्षांचा, काही राजकीय विचारधारांचा सपोर्ट आहे. कोरटकरला काही पोलिसांची मदत मिळत आहे अजूनही, हे नक्की आपल्याला म्हणता येऊ शकते. आणि त्याचबरोबर कोरटकर हा लपून बसला पाहिजे अशा प्रकारे काही लोक त्याला मदत करत आहेत. आता असं कळलं की चंद्रपूरला पण तो 2 दिवस अगदी भर वस्तीमध्ये राहत होता. मग आता तो काय चंद्रपूरच्या जंगलात जाऊन लपलेला आहे का? त्याच्यामुळे कोरटकरच्या मागे मदत करणारे हात कोणाकोणाचे आहेत हा सुद्धा तपासाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याला अत्यंत वरिष्ठ राजकीय पातळीवरून आणि पोलिसांच्या पातळीवरून मदत मिळत आहे किंवा सहकार्य मिळत आहे असं लक्षात येते. प्रशांत कोरटकर प्रकरणात विविध प्रश्नांवर ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.